काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या 19 डिसेंबरला देशामध्ये राजकीय भूकंप होईल असं भाकीत केलंय। या दिवशी भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान बनेल आणि ही व्यक्ती भाजपचीच असू शकते असं मत व्यक्त केलंय। या भाकीताचा संदर्भ चव्हाणांनी जागतिक घडामोडींशी जोडलाय। अमेरिकेमध्ये एका नव्या कायद्याद्वारे येत्या 19 डिसेंबरला काही दिग्गजांची नावे जाहीर होणार असल्याचं ते म्हणतात। अमेरिकेतील या घडामोडींचे परिणाम भारतीय राजकारणावरही पडण्याची शक्यता आहे असं वक्तव्यही त्यांनी केलंय। मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल, कारण 19 डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता, त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये त्याचा पर्दाफाश होणार आहे। उलटसुलट चर्चा चालू आहे, कोणाकोणाची नाव आहेत, काय काय कोणी काय काय कारनामे केलेले आहेत, आणि त्यामुळं चळवळीचा मुख्य आत्मा आहे की आशा सोडायची नाही, काहीतरी होईल बहुतेक असं आम्ही आशा घेऊन पुढे चालू। दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या या भाकीताची गंमत घेतली आहे। आशिष शेलार, संजय शिरसाट आणि अमोल मिटकरी या संदर्भात नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। एवढ्या वरिष्ठ नेत्याने, माजी मुख्यमंत्र्याने इतकं बालिश विधान करावं, ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतनं कोणी विचारत नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं, हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे, या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। पृथ्वीराज चव्हाण एवढे मोठे नेते आहेत, आता ते एनडीएचं भाकीत ज्योतिषी बनायला लागलेले आहेत। आश्चर्य वाटतं, पक्षाचं बघत जा ना, इतर पक्षाचं भाकीत करण्यापेक्षा स्वतःचं पक्षाचं भाकीत केलं तर बरं होईल। आणि एनडीएच्या याच्यामध्ये असा एखादा निर्णय घेताना तो अत्यंत सिक्रेट आणि कॉन्क्रीटली घेतला जातो, ते तशी हवा सुद्धा कुणाला कळत नाही। पण पृथ्वीराज चव्हाण आजकाल एनडीएच्या कळपामध्ये कसे घुसलेत हेच कळायला मार्ग नाही। देशाच्या पंतप्रधानपदावर एक मराठी माणूस बसेल असं भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे। त्यांनी भाकीत केला तर 19 डिसेंबर या 5-7 दिवसात बघू। आता त्यावर काही मी सांगणार नाही, कारण मी थोडासा पृथ्वीराज बाबा काय बोलले ते काही ऐकलं नाही। बघू आता 19 डिसेंबरला काही चमत्कार होतोय का। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।